महायुती सरकार नवीन वर्षात नवीन निर्णय घेण्याची तयारी करत आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाची बैठक बोलावली आहे। या बैठकीत मंत्री आणि अधिकारी 100 दिवसांची कृती आराखड्यांची माहिती घेणार आहे। नवीन योजना बनवताना अर्थसंकल्पाचा विचार केला जाईल। एक साधी आणि सोपी योजना तयार केली जाईल आणि ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील 100 दिवसाचा मुख्य लक्ष्य आहे। 100 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात केवळ भाजपच्या कोट्यातील मंत्रीच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांचाही समावेश असेल। यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्व विभागावर आपली मजबूत पकड दाखवायची आहे। येत्या काही दिवसात महाराष्ट्रात महापालिका निवडणुका होणार असून या निवडणुका मार्च ते एप्रिल मध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 100 दिवसांचा रोडमॅप महानगरपालिका लक्ष ठेवण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिवहन, बंदर आणि नागरी विमान वाहतूक, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न आणि वस्त्र उद्योग या खात्याचा आढावा घेत आहे। देवेंद्र फडणवीस स्वतः याबाबत माहिती घेत असून त्यानुसार नियोजन करत आहे। मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत सातत्याने बैठका होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे। महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होऊ नये म्हणून आणि लाडकी बहीण योजनेचा कुणालाही फटका बसू नये म्हणून यासाठी देवेंद्र फडणवीस स्वतः पुढे येऊन आर्थिक नियोजन करत आहे। मिळालेल्या माहितीनुसार इतर विभागाची बजेटमध्ये कपात केली जाऊ शकते किंवा लाडकी बहीण योजनेकडे वळवलेली जाऊ शकते। देवेंद्र फडणवीस सरकार त्यांच्या नियोजनात गुंतले आहे। 5 डिसेंबरलाच महायुतीचे सरकार स्थापन झाले। या विजयात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचे मानले जाते। तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।